नमस्कार. अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. इथं 10 वाजता आलेला आहे. इथं 10 वाजता आल्यानंतर इथं प्रत्येक पक्षाच्या ज्या पक्षाचे असेल उमेदवार ते उमेदवार आतमध्ये आहेत आणि त्यांना वेळ दिली होती 3 वाजेपर्यंत. बरोबर आहे. 3 वाजेनंतर कोणाला एंट्री नाही आणि मध्ये गेलेला असताना या ठिकाणी मी बघितलं की त्या ठिकाणी मला फोन आला 2-3 उमेदवाराचे. त्यांनी सांगितलं बाबा इथं पाण्याची व्यवस्था नाहीये, इथं आपल्या कुठं अल्पाहारचा विषय नाही. आणि जेव्हा मी म्हणलं बाबा मला अल्पाहार उपाशी आहेत सकाळपासून, आता वाजू लागले 8:45, मला सांगा सकाळपासून ते उपाशी असताना आम्ही घेऊन जात होतो तिथं आम्हाला अडवण्या करण्यात आली. पण मी आग्रह केला, मी राजू तर त्यांना विचारलं बाबा पाणी कुठे, इथं पाणीच नाहीये. म्हणलं महानगरपालिकेचं तिथं अभियंताला विचारलं, तिथलं मेन उप अभियंताला विचारलं, म्हणलं पाणी कुठे, पण साहेब आत्ताच संपला. अरे म्हणलं आत्ताच संपलं. अरे म्हणलं तुम्ही महानगरपालिकेच्या भावी नगरसेवक होणारे त्या उमेदवाराला तुम्ही पाणी देऊ शकत नाही तर तुम्ही शहराचं पाणी काय वापरता आणि शहराला काय पाणी पुरवता. म्हणजे तुम्ही सरळ या ठिकाणी तुम्ही नागरिकाची दिशाभूल करताय. मी या ठिकाणी कलेक्टर साहेब स्वामी आणि मनपा आयुक्त जी श्रीकांत साहेब यांना मी प्रश्न विचारतो, तुम्ही तिथं नियोजन काय केलं, तुम्हाला तिथं स्थानिक पाणी पाजता नाही आलं, पण तुमचा कारभार काय सरळ भोंगळा कारभार आहे. मी या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो या पालकमंत्र्याचे बी आणि सहपालकमंत्रीचे बी. म्हणजे तुम्हाला समजलं असेल, पालकमंत्री संजय शिरसाट, सहपालकमंत्री अतुल सावे आणि मनपा जी आयुक्त आणि कलेक्टर स्वामी. अरे तुम्ही काय करताय, म्हणजे तुम्ही नुसतं काय जनतेला कोंडल्यावानी तिथं मध्ये टाकलं. मग तुम्ही म्हणतात 3 वाजता नंतर एंट्री नाही, पोलीसवाले इथून बाहेर काढतात. मग तुम्ही नेमका तुमचा कारभार काय हे मला दाखवा. तुमचा सर्व जबाबदारी याला सगळ्यात जास्त जबाबदार महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत आहे. याच्या निमित्त मी संभाजी सेना जिल्हा अध्यक्ष राजू शिंदे पाटील, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना विचारतोय, तुम्ही यांच्यावर तुमचा दबाव आहे का नाही. तुम्ही मुख्य निवडणूक आयोगाला याची तक्रार करणार, याची 100% करणार. संभाजी सेना जिल्हा अध्यक्ष राजू शिंदे पाटील या नात्याने मी 100% याच्यावर कारवाई करणार आणि याची चौकशी करायला लावणार. अरे तुम्ही काय केलं, तुम्ही नेमकं सर्व प्रक्रिया निवडणूक प्रक्रियेमध्ये महानगरपालिका आयुक्तांनी जे असंबंधित अधिकारी हे जबाबदार आहे का? 100% जबाबदार आहेत ते. तुम्ही बघा, प्रत्यक्षात जाऊन बघा, नाही तर मी तुम्हाला दाखवतो प्रत्येक दिवशी. तुम्ही स्पॉट व्हेरिफिकेशन करा, नाही तर किंवा 2-3 अधिकाऱ्याला मी बोलितो, तो चौधरी असेल किंवा आणखीन कोणी असेल, लावट असेल, आणखीन कोणी अधिकारी असेल, त्यांना मी बोलितो. तर मग पाणी कुठे, ते म्हणते साहेब आत्ताच संपला. अरे म्हणलं काय मूर्खपणा आहे. अरे तुम्ही साधा या होणाऱ्या भावी नगरसेवक मनपा संभाजीनगर छत्रपती चालवणारे त्या लोकांना तुम्ही साधा पाणी पाजू शकत नाही, तर तुम्ही संभाजीनगर शहर का चालिता आणि कसा चालिता याचं उत्तर मला द्या. आपल्या शहराची हे जे दुर्व्यवस्था जी झालेली दुर्व्यवस्था म्हणजे ट्रॅफिक बघा ना तुम्ही, प्रत्येक ठिकाणी 2 ठिकाणी 1 तास ट्रॅफिक जाम आहे. शुल्क भाषणची ट्रॅफिक बघा, 1 ठिकाणी 1 घंटा ट्रॅफिक जाम असतो. इथं 1 ट्रॅफिक वाला रात्री पोलीस प्रशासन बी याच्या जबाबदार. तुमचा थेट आरोप आहे की प्रत्येक उमेदवाराला उमेदवारी अर्ज भरताना त्रास झाला म्हणजे झाला 110% 113% झाला. हा, याची तक्रार मी वरिष्ठाला आणि मुख्यमंत्र्याला करणार आणि एकनाथ शिंदेला करणार, अजित दादाला करणार आणि निवडणूक आयुक्ताला करणार. माझी संभाजी सेना जिल्हा अध्यक्ष नात्याने मी या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो आणि यांच्या विरोधात मी तक्रार करतो. तुम्ही हे भोंगळा कारभारला याचा उत्तर द्या मला. आपलं नाव? मी राजू शिंदे पाटील, संभाजी सेना जिल्हा अध्यक्ष.